वर्धा आमचा क्रांतीचा जिल्हा आहे. इथनं निघालेला प्रत्येक विचार हा भारतभर पोहोचलेला आहे. मी या गावामध्ये शून्य होतो, आज मी चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होईल. विचारांची लढाई आहे आणि विचारांची लढाई कधीही हारल्या जात नाही. मग त्या समाजाला आपलं काहीतरी दिलं पाहिजे. असे मुद्दे उचलण्यासाठी मला राजकारणात जावंच लागेल. कुपोषणमुक्त वर्धा जिल्हा अभियान, ज्यामध्ये आमचा सेलू तालुका जवळपास कुपोषणमुक्तीकडे जातोय. नमस्कार, मी रश्मी खेडीकर. महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आपण वर्धा या विधानसभा क्षेत्रात आलेलो आहोत आणि आत्ता माझ्यासोबत डॉक्टर सचिन पावडे आहेत, ज्यांची ओळख सामाजिक कार्यकर्ते म्हणून आहे. सातत्याने ते या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये ते अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढणार आहेत. त्यांचं काय विजन आहे जाणून घेऊयात. नमस्कार सर, नवराष्ट्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. थँक्यू. एकंदरीतच सर, आता ही जी निवडणूक आहे ही तुमची पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. तुमचं विजन काय आहे आणि कुठल्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही ही निवडणूक लढणार आहात? नक्कीच. सर्वप्रथम आपल्या मनापासून आभार की आपण या ठिकाणी आलात आणि माझं मत जाणून आपण घेतात. मी वर्धा शहरामध्ये बालरोग तज्ज्ञ म्हणून मागच्या 22 वर्षापासून प्रॅक्टिस करतो आणि सोबतच ज्या समाजाने आपल्याला एवढं मोठं केलं त्या समाजाला आपलं काहीतरी देणं लागतं. या माध्यमातून मागच्या 15 वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम आम्ही राबवतो आहे. त्यात महत्त्वाचं म्हणजे वृक्षारोपण, जलसंवर्धन, ऑक्सिजन पार्कची निर्मिती, कुपोषणमुक्त वर्धा जिल्हा आणि सोबतच पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही वॉटर कप आणि आता शेतकऱ्याच्या आर्थिक उत्थानासाठी फार्मर कपच्या माध्यमातून काम करतो आहे. हे करताना असं लक्षात आलं की बहुतांशी शहरातले आणि ग्रामीण भागातले बरेचसे प्रश्न जे एका विधानसभेच्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून सोडवल्या गेले पाहिजे त्या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. आणि त्यात सर्वात महत्त्वाचा म्हणजे शेतकरी, शेतमालाला भाव नाही. गावातले पांढन रस्ते जवळपास मागच्या 10 वर्षापासून कुठलेच कामं झालेले नाही आहेत. सोबतच ग्रामीण भागातल्या शाळा, ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहे त्या जवळपास बंद पडण्याचा घाट सुरू आहे. शिक्षक भरती बंद आहे. अंगणवाड्यांची अवस्था फार वाईट झालेली आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांना आपल्या मुलांना पैसे नसतानासुद्धा प्रायव्हेट शाळांना पाठवावं लागत आहे. सोबतच आरोग्य सुविधा कुलमडली आहे. आमच्या वर्धेच्या सरकारी दवाखान्यामध्ये प्रत्येक रुग्णाला फक्त सेवाग्राम सावंगीच्या मोठ्या रुग्णाला पाठवलं जातं, त्यांना तिथे ट्रीटमेंट मिळत नाही. गावाचा पाण्याचा प्रश्न मोठा आहे. गावामध्ये 7 दिवसातून एकदा किंवा 2दाच पाणी पुरवठा होतो, परंतु पाणीपट्टी किंवा पाणीकर मात्र पूर्ण 365 दिवसाचा घेतला जातो. सोबतच जो गावाचा पाणी पुरवठा आहे तो दूषित पाणी पुरवठा आहे. त्याचं केमिकल ॲनालिसिस केल्यानंतर कळतं की त्या पाण्यामध्ये बऱ्याच प्रमाणात लीड आहे, मर्क्युरी आहे, खूप सारं प्लॅस्टिक आहे. कारण आमचं एकटं असं शहर आहे की जिथे पाणी जे आहे ते लिफ्टिंग स्टेशनच्या माध्यमातून फिल्ट्रेशन प्लांटला घेतलं जातं. कुठलीही डायरेक्ट पाईपलाईन धरणापासून आपल्या फिल्टर स्टेशनला नाही आहे. हे सगळे मुद्दे आहे. मागच्या 10 वर्षात आमचे MIDCचे बहुतांश उद्योग बंद पडलेले आहेत. रोजगार निर्मिती बिलकुल शून्य आहे. विकासाच्या नावावर रोड, रस्ते, करंजे, लाईट हे करतानाच मूलभूत गरजांकडे मात्र दुर्लक्ष केलं आहे, जे एका लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून सोडवायला पाहिजे. ते सगळे प्रश्न घेऊन आम्ही एक विचारांची लढाई लढतो आहे. बिलकुल. आता एकंदरीतच कुठलीही निवडणूक म्हटलं तर तुम्ही बरेच समस्यांवर आपण बोलले. कुठलीही निवडणूक म्हटलं किंवा त्या निवडणुकीत ते मुद्दे येतातच किंवा सामाजिक माणसाचे ते मुद्दे, BSP फॅक्टर आपण बोलतो, बिजली, सडक, पाणी या गोष्टींवर. तर आत्तापर्यंत जे विद्यमान आमदार होते त्यांनी या सगळ्या समस्यांकडे किती त्यांनी त्या समस्या सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला आणि जर तुम्ही आमदार झालेस तर या समस्या तुम्ही कसं सॉल्व्ह करणार? काय नियोजन आहे तुमचं? नक्कीच. या जेवढ्या काही मी समस्या बोललो याकडे दुर्लक्ष केलं गेलं किंवा बिलकुलच लक्ष गेलं नाही. म्हणूनच आम्हाला हे सामाजिक संस्थांना सोबत यावं लागलं आणि हे प्रॉब्लेम घ्यावे लागले. आज ग्रामीण भागातला पांधन रस्त्याचा प्रश्न हा ताबडतोब सोडवला जाऊ शकतो. त्या प्रकारचं नियोजन माझ्याकडे आहे. नक्कीच आपण त्यासाठी काम करू. आमचा वर्धा जो सरकारी दवाखाना आहे तिथे मी स्वतः कोविडमध्ये जेव्हा आमचे दोन्ही रुग्णालय फुल झाले, सेवाग्राम सावंगीला बेड नव्हते, तेव्हा आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून तात्कालीन जिल्हाधिकाऱ्यांसोबत घेऊन ते हॉस्पिटल 2 महिने चालवलं आणि बरेचसे मृत्यू आम्ही वाचवू शकलो. तिथे चांगल्या सुविधा आहेत, त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, फक्त इच्छाशक्तीची गरज आहे. मला वाटतं इच्छाशक्ती आपल्यापैकी कोणीही जागृत करू शकतं. आपण चांगलं काम त्या ठिकाणी करू शकतो. फिल्ट्रेशन प्लांट जे आमचे पाण्याचे आहेत त्याच्यावरती अद्ययावत सिस्टीम्स आपण लावू शकतो. सोबतच जे पाणी धरणात नाही यायला पाहिजे यासाठी प्रयत्नसुद्धा आपण करू शकतो. ग्रामीण भागातल्या शाळांसाठी काम करणं अत्यंत आवश्यक आहे आणि मला वाटतं हे सगळे मुद्दे नक्कीच आपण सोडवू शकू. नक्कीच दादा, एकंदरीतच आपण पाहिलं तर तुम्ही सामाजिक कार्यात तर सातत्याने आहात. तुम्ही डॉक्टर आहात, हेल्थविषयी बरंच काही तुम्हाला माहिती आहे. हे सगळं करत आणि मला वाटतं तुम्ही पाणी फाउंडेशनशी पण जुळलेले आहात. सातत्याने समाजात राहून नागरिकांशी तुम्ही चर्चा करत असता. इतकं सगळं सुरू असताना राजनीतीकडे कसं वळावं असं तुम्हाला वाटलं? कारण मला वाटत ते तुमचं आता इथे बॅकग्राऊंड कसं वळावं असं वाटलं, काय हे झालं? नक्कीच. खूपच चांगला प्रश्न. हा सगळेजण मला विचारतात की तुम्ही समाजकारणातून राजकारणात का जाताय.
मी बऱ्याचशा प्रश्नांना हात घातला आणि सामाजिक चळवळीतून ती सोडवू शकलो. ऑक्सिजन पार्क ही संकल्पना आपण इथनं सुरू केली. संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला ऑक्सिजन पार्क दिसतात. पाण्याची चळवळ, भूजल संवर्धनाची चळवळ, आम्ही सर्वांनी कुपोषणमुक्त वर्धा जिल्हा अभियान, ज्यामध्ये आमचा सेलू तालुका जवळपास कुपोषणमुक्तीकडे जातो आहे, ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधनं आम्ही सक्सेसफुल करू शकलो. पण जे मी प्रश्न बोललो, तुम्ही सुद्धा जाणता की हे सामाजिक चळवळीतून सोडवू जाऊ शकत नाही. आणि मग असे प्रश्न जे समाजाच्या आवडीचे आहे, निकडीचे आहे, गरजेचे आहेत, ते प्रश्न जे सामाजिक चळवळीतून सोडवल्या जाऊ शकत नाही, त्याला कुठेतरी तुम्ही सत्तेत गेल्याशिवाय सोडवू शकणार नाही. मग अशी एक उमेदवारी जी वेगळी असेल, जी सर्वसामान्यांचा विचार करणारी असेल, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारी असेल, अशी उमेदवारी आपण वर्धेतनं उभी करतो आहे. वर्धा आमचा क्रांतीचा जिल्हा आहे. इथनं निघालेला प्रत्येक विचार हा भारतभर पोचलेला आहे. आणि मग हा असा वेगळ्या उमेदवारीचा विचार जी वेगळी असेल, नेहमीच्या उमेदवाऱ्या, रोड, रस्ते, लाईट, नाल्या, कमिशन याच्या बाहेर निघून समाजाचा विचार करणारी असेल. कारण मला समाजाने भरपूर दिलं. मी या गावामध्ये शून्य होतो, आज मी चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. मग त्या समाजाला आपलं काहीतरी दिलं पाहिजे. असे मुद्दे उचलण्यासाठी मला राजकारणात जावंच लागेल. अशा विचारांना नक्कीच यावं लागेल. आणि असा विचार आहे की असे जर विचार घेऊन लोक निघाले, अधिक आपल्या विचाराचे लोक, आपल्यासारख्या विचाराचे लोक वेगवेगळ्या मतदारसंघातून सुद्धा बाहेर येतील. नक्कीच नक्कीच दादा, जनतेचं प्रेम तुमच्यावर दिसतंच. आपण चर्चा केली, नागरिकांशी वाईट घेतला, पण समोरचंही पाहिलं तर समोरचेही उमेदवार आहेत तितकेच ते स्ट्रॉंग आहेत. आणि त्यासोबतच तुम्ही जे काही विकास कामं केले आहेत, त्या विकास कामांना मतदार किती तुमचा साथ देतील असं वाटतं, आणि तुम्ही याला लोकांना कसं कम्पीट करणार? नक्कीच शत्रू म्हणण्यापेक्षा समोरचा जो उमेदवार आहे तो नक्कीच स्ट्रॉंग आहे. 10 वर्ष मतदारसंघात आहे, पैशांनी भरपूर आहे, आणि आपण एक डॉक्टर आहे. त्यामुळे ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होईल हे आपल्याला जाणवलंच असेल. आणि कामं करताना लोक जे जुळतात, हे आमच्या ज्या पहिल्या दिवशीच्या रॅलीनी त्याचा प्रत्यय दिला. आम्ही जी पहिल्या दिवशी फॉर्म भरण्यासाठी जी रॅली काढली, लोक स्वतः जुळले. समाजातला प्रत्येक वर्ग, जो यूथ असो, महिला असो, पुरुष असो, वेगवेगळे व्यावसायिक असो, हे स्वतः आले आणि त्यांनी त्या रॅलीमध्ये सहभागी होऊन आमचा उत्साह वाढला. आमचा उत्साह नक्कीच वाढला आहे. आणि मला पक्का असं वाटतं आहे की आपण ही लढाई नक्कीच जिंकू. कारण ही विचारांची लढाई आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतो, विचारांची लढाई आहे. आणि विचारांची लढाई कधीही हारल्या जात नाही, ती नेहमीच जिंकते. आणि त्यासाठी लोक, सामान्य लोक हे तुमच्या मागे नक्कीच असतात. एकंदरीत दादा, तुमच्या मते वर्धा, कारण तुम्ही जनतेशी संवाद साधला असेल, बोलले असेल, जनतेची काय समस्या, आणि वर्धा जिल्हा या क्षेत्रामध्ये, विधानसभा क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठी समस्या कुठली? आमचा बराचसा शेतकरी बहुल जिल्हा आहे. आणि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे केंद्र शासन असो की महाराष्ट्र शासन असो, यांच्या माध्यमातून कुठलेच ठोस कामं केलं गेलं. तुम्ही जाणता, आज सोयाबीनच्या भावाबद्दल, कापसाच्या भावाला बोलण्याची गरजच नाही. सर्वांना माहीत आहे की त्याची लागतसुद्धा त्यातनं निघत नाही. पांधन रस्त्याचे प्रश्न मी बोललो. शाळांचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण शिकलो म्हणून आज बोलू शकत आहोत, पण त्यांचा शिकण्याचा अधिकारच आपण काढून घेत आहोत. आणि या सगळ्या गोष्टीकडे कोणीच लक्ष देत नाही. त्यामुळे हे विचार घेऊन जेव्हा आपण लोकांमध्ये जातो आहे, तर लोक जुळत आहेत आणि लोक जुळून राहतील अशी मला आशा आहे. नक्कीच नक्कीच दादा, हे तुमचा जो संकल्प आहे, तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण हो. आणि शेवटी आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगणार? नक्कीच मी पुन्हा सांगतो की ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. ही विचारांची लढाई आहे. समाजातल्या प्रत्येक शेवटच्या घटकाचा विचार करणारी आहे. आणि ग्रामीण भाग असो की शहरी भाग असो, प्रत्येकाला मतदानाचा अधिकार, एकाच मताचा अधिकार आहे. त्यामुळे ज्या काही बेसिक सुविधा आहेत त्या प्रत्येकाला सारख्याच मिळाल्या पाहिजे. आणि त्यासाठी आपली ही लढाई आहे. ही वर्धेच्या बापूजींच्या क्रांतीच्या जिल्ह्यातनं सुरू झालेली लढाई आहे. प्रत्येक लढाई आपण इथनं महाराष्ट्रभर नाही तर भारतभर पसरवली. आणि ही लढाई एक वेगळ्या उमेदवारीची लढाई, सर्वसामान्यांची उमेदवारीची लढाई आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रभरच नाही तर भारतभर पसरवून जनसामान्यांचा आवाज बुलंद करूया. नक्कीच नक्कीच सर, तुमचं विजन खूप क्लिअर आहे. आणि आज तुम्ही नवराष्ट्राशी संवाद साधला, नवभारतशी संवाद साधला, त्यासाठी आपले खूप खूप आभार. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी, या निवडणुकीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर आज आपण वर्धा या विधानसभा क्षेत्रात आलेलो आणि दादांशी आपण चर्चा केली. एकंदरीतच सामाजिक क्षेत्रात हे नेहमीच अग्रणी राहिले आहे. पाणी फाउंडेशन असो किंवा मग ते डॉक्टरसुद्धा आहे, तर नागरिकांच्या आरोग्याविषयी त्यांनी अनेक शिबिर वगैरे पण ते चालवत असतात. आता एकंदरीतच इथे विधानसभा क्षेत्रात आपल्याला एक तगडी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. दादा अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढणार आहे. आता या विधानसभा क्षेत्रात काय होणार आहे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि याच्या अपडेट्स मी तुम्हाला क्षणोक्षणी देत राहणार आहे. या विधानसभा निवडणुकीच्या अपडेट्स मी तुम्हाला क्षणोक्षणी देत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, वर्धा.